ಇವತ್ತು ನೀಟ್ ಕಿಚ್ಚಿನಲ್ಲಿ ದೆಹಲಿ ಧಗಧಗಿಸಿ ಉರಿತು. ನಿಮ್ಗೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಗೊತ್ತಿದೆ, ದೆಹಲಿ ಉರಿಯೋದು ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಇದೀಗ ದೇಶದ ನಾನಾ ಭಾಗಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ಪ್ರತಿಭಟನೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಈ ವಿಚಾರದ ಕುರಿತಾಗಿ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಒಂದಿಷ್ಟು ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ ಅನ್ನು ಮಾಡಿ ಒಂದಿಷ್ಟು ಅಂಶಗಳನ್ನ ಹೇಳಿದ್ರು. ದೇಶದ ಶಿಕ್ಷಣ ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಮಹಾವಂಚನೆ ಆಗಿದೆ ಅಂತ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಲೋಕಸಭೆ ವಿಪಕ್ಷ ನಾಯಕ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಹೊಸ ಬಾಂಬ್ ಅನ್ನು ಸಿಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಏನಂತ? ದೇಶಾದ್ಯಂತ 152 ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆ ಸೋರಿಕೆ ಪ್ರಕರಣ ಬೆಳಕಿಗೆ ಬಂದಿದೆ. ಸಂಕಷ್ಟಕ್ಕೆ ಸಿಲುಕಿದಂತಹ 7.5 ಕೋಟಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಅಂತ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಆಪಾದನೆಯನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈವರೆಗೆ ಯಾರೊಬ್ಬರಿಗೂ ಕೂಡ ಯಾವುದೇ ಶಿಕ್ಷೆ ಆಗಿಲ್ಲ ಅಂತ ಕೂಡ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿ ವೇಳೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಗಂಭೀರವಾಗಿರುವಂತಹ ಆರೋಪಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾರ ಮೇಲೆ? ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಮೇಲೆ. ದೇಶದ ಶಿಕ್ಷಣ ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಮಹಾವಂಚನೆ ಆಗಿದೆ. ಲೋಕಸಭೆ ವಿಪಕ್ಷ ನಾಯಕ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಈ ರೀತಿಯ ಬಾಂಬ್ ಅನ್ನು ಸಿಡಿಸ್ತಾ ಇರುವಂಥದ್ದು. ದೇಶಾದ್ಯಂತ 152 ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆ ಸೋರಿಕೆ ಪ್ರಕರಣಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ 7.5 ಕೋಟಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಬದುಕು ಇವತ್ತು ಸಂಕಷ್ಟದಲ್ಲಿದೆ. ಇಷ್ಟೆಲ್ಲ 152 ಪೇಪರ್ಗಳು ಲೀಕ್ ಆದರೂ ಕೂಡ ಯಾವುದೇ ಆಕ್ಷನ್ ಅನ್ನ ಇದುವರೆಗೆ ತಗೊಳ್ಳಿಲ್ಲ ಅಂತ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಆರೋಪವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಎರಡ್ 2004ರಿಂದ 2014ರವರೆಗೂ ಕೂಡ ಕೆಲವು ಬಾರಿ ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆಗಳು ಸೋರಿಕೆ ಆಗಿದ್ವು. ಇದನ್ನು ಕೂಡ ನೆಟ್ ಮಾಡಬೇಕು ನಾನು ನಿಮಗೆ. ಅಂಡ್ ವಾಟ್ಸ್ ಎವರ್, ದೇಶಾದ್ಯಂತ 152 ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆ ಸೋರಿಕೆ ಪ್ರಕರಣ ಬೆಳಕಿಗೆ ಬಂದಿದೆ. ಆದರೆ ಸಂಕಷ್ಟಕ್ಕೆ ಸಿಲುಕಿದ್ದಾರೆ 7.5 ಕೋಟಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು. ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾನೂನು ಕ್ರಮವನ್ನಾಗ್ಲಿ ಅಥವಾ ರಾಜೀನಾಮೆಯನ್ನಾಗ್ಲಿ ಅಥವಾ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನ ವಜಾಗೊಳಿಸೋದಾಗ್ಲಿ ಇದ್ಯಾವುದೂ ಕೂಡ ಆಗಿಲ್ಲ ಅಂತ ಆರೋಪ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ. सरकार डिसीजन, ठीक है, पूछिए, पूछने के बाद कोई डिस्कशन नहीं, पूरे इशू को इग्नोर कर दिया, ठीक है। धर्मेंद्र प्रधान सड़क पे हैं तो ऑपोजिशन को भी सड़क पे होना चाहिए, पहली बात। दूसरी बात, हमारी नेचुरल स्पेस पार्लियामेंट है और प्राइम मिनिस्टर हाउस जाने से पहले ऑपोजिशन स्पीकर के पास गए, उनके कमरे में गए, रिस्पेक्टफुली गए और हमने स्पीकर से कहा देखिए यह बहुत बड़ा मुद्दा है, आप हमें बोलने दीजिए, इसके बारे में डिस्कशन करने दीजिए। स्पीकर ने कहा कि देखिए मैं सरकार से पूछूंगा, मीनिंग इट इज नॉट स्पीकर्स डिसीजन, इट इज सरकार डिसीजन, ठीक है। पूछिए, पूछने के बाद कोई डिस्कशन नहीं, पूरे इशू को इग्नोर कर दिया, ठीक है। धर्मेंद्र प्रधान, हम पूरा सपोर्ट कर रहे हैं छात्रों के आंदोलन को, ठीक है। मेरे मुंह से खून निकल रहा था कल, हम पूरा सपोर्ट कर रहे हैं, पहली बात। आपका पहला क्वेश्चन क्या था? जितेंद्र सिंह इज इरेलेवेंट इन दिस डिस्कशन, आई मीन आई एम नॉट, इज इरेलेवेंट फेलो, डजंट, हम पूरा, वी नो हाउ क्लीन ही इज, वी नो द टाइप ऑफ पर्सन ही इज, देयर इज अ हिस्ट्री हियर, and to send a message to the country that we are listening to the students, we respect their sentiment, this man's got to go. And that is why we went to the Prime Minister House yesterday to support this demand, which is a demand that every single student is making. Every single student in this country. It's an insult to every single family in this country. और ये कौन लोग हैं? ये मिडिल क्लास गरीब लोग हैं।
ये अमीर लोगों का प्रॉब्लम नहीं है। ये कॉर्पोरेट हाउसेस का, अदानी अंबानी का प्रॉब्लम नहीं। लॉयर बन गए, उसके बाद देश की कमिटमेंट होनी चाहिए कि हम आपको जॉब देंगे, रोजगार देंगे, फ्यूचर देंगे। देश का यही मतलब होता है। देश का मतलब होता है कि हम आपको फ्यूचर देंगे, हम आपको एजुकेशन देंगे, हम आपको हेल्थ केयर देंगे। यह फाउंडेशन होता है देश का। और यह देश कहता है कि नहीं, हम आपसे पैसा चोरी करेंगे, हम एजुकेशन सिस्टम को रिग करेंगे और फिर उसके बाद सारे के सारे दरवाजे हम बंद कर देंगे। है सड़क पे हैं तो ऑपोजिशन को भी सड़क पे होना चाहिए, पहली बात। दूसरी बात, हमारी नेचुरल स्पेस पार्लियामेंट है और प्राइम मिनिस्टर हाउस जाने से पहले ऑपोजिशन स्पीकर के पास गए, उनके कमरे में गए, रिस्पेक्टफुली गए और हमने स्पीकर से कहा देखिए यह बहुत बड़ा मुद्दा है, आप हमें बोलने दीजिए, इसके बारे में डिस्कशन करने दीजिए। स्पीकर ने कहा कि देखिए मैं सरकार से पूछूंगा, मीनिंग इट इज नॉट स्पीकर्स डिसीजन, इट इज सरकार डिसीजन। ठीक है, पूछिए। पूछने के बाद कोई डिस्कशन नहीं, पूरे इशू को इग्नोर कर दिया। ठीक है, पहला दरवाजा मैन्युफैक्चरिंग, चाइना का माल कोने कोने में बिकता है, हिंदुस्तान की मैन्युफैक्चरिंग बैकबोन खत्म है, स्मॉल एंड मीडियम इंडस्ट्रीज खत्म है। पहला दरवाजा बंद। दूसरा दरवाजा एंटरप्रेन्योरशिप का। बैंक का सारा पैसा 2-3 बिजनेसेस के हाथ में जाता है,